साथीनं भरतला पण पाहतो. पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिलं षटक प्रगतीपथावरती गोलंदाजी मार्कवरती पहिला गोलंदाज आपण पाहतोय. पहिलाच बॉल चांगला फटका समोरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे दुसऱ्या धावेसाठी माग केली जाते. खराब फिल्डिंग आपण पाहतो. त्याच्या साइन जर आपण विचार केला तर 2 धावा कंप्लीट. या 2 धावेन जर आपण विचार केला तर अकाउंट ओपन केलं आपण पाहतोय. दोस्ती ग्रुप दोदान या संघानं आपण पाहतोय. पहिला गोलंदाजी मार्कवरती मुख्य ड्रमकडे आपण पाहतोय. विलास पत्र्याची वाडी संघाकडनं पहिला गोलंदाज आपण पाहतोय. कुठल्या रीतीने गोलंदाजी करेल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आपण पाहतोय. खरंच समोर जर आपण विचार केला तर भरतला आपण पाहतोय. त्याच्या साथीनं संदीपला आपण पाहतोय. कॅप्टन कुल अर्थातच स्ट्राईक गेनवरती आपण पाहतोय. गोलंदाज पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना गोलंदाजी मार्गवरती पुन्हा सज्ज आपण पाहतोय. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षक राहिलं जातं. बॉल चाललाय सीमा पार. 4 धाव्यांसाठी ठोकलाय फलंदाजांना चौकार. या 4 धाव्यां जर आपण विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचेल धावफलकावरती. 6 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. पहिले षटक प्रगतीपथावरती असताना गोलंदाजी मार्गवरती विलासला आपण पाहतोय. 6 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. संदीपानं त्याच्या साथीनं भरतला आपण पाहतोय. अशी जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला संघ आपण पाहतोय पत्र्याची वाडी संघ अर्थातच खूप लांबवरचा प्रवास करून स्पर्धा खेळण्यासाठी करतर या मैदानावरती आलाय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत आपण पाहतोय. कारण समोर देखील आपण पाहतोय मालडुंगे परिसरातील धोदानी संघ आपण पाहतोय. त्यांच्या समोर फाईट करायचे, चांगली खेळ करावा लागेल आपण पाहतोय. पुन्हा शिदा फटका चांगला आहे. बॉल चांगला आपण पाहतोय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे. खराब क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. त्याच्या सायनं जर आपण विचार केला तर या ठिकाणी 2 धावा कंप्लीट. या 2 धावेन जर आपण विचार केला तर धाव फलक जाऊन पोहोचलाय 8 या आकड्यावरती आपण पाहतोय. पहिले षटक प्रगतीपथावरती चालू असताना विलास अद्याप चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. खरंच समोर जर आपण विचार केला तर कॅप्टन गोल आपण पाहतोय. अर्थातच भरत खैर ऑन स्ट्राईक गेनवरती त्याच्या साथीनं संदीपला आपण पाहतोय. हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती विलासला आपण पाहतोय. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. बॅटच्या स्लॉट मध्ये बॉलला पाठवलं सीमा पार. कॅप्टन कुलच्या बॅट मधून ठोकलाय पहिला षटकार. चौदा धावा आपण पाहतोय धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये आक्रमण करत असताना आपण पाहतोय फलंदाज अर्थातच भरत खैरला आपण पाहतोय. कॅप्टन कुल कसा असावा ना याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दाखवून देत असताना आपण पाहतोय. त्याच्या साथीनं फलंदाज संदीपला आपण पाहतोय. ही जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये. तर पत्र्याची वाडी संघाचा पहिला गोलंदाज आपण पाहतो विलास. अद्याप जर आपण विचार केला तर 14 धावा खर्च केले तर आपण पाहतोय. 4 चेंडूचा खेळ समाप्ती झाला आपण पाहतोय. तर गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती विलासला आपण पाहतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव कंप्लीट. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेन जर आपण विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचेल धावफलकावरती. 15 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना 3 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. कितपर्यंत धावा बनवेल आपण पाहतोय दोदानी संघ हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आपण पाहतोय. गोलंदाजी अद्याप चांगली राहिली जाते आपण पाहतोय विलासच्या माध्यमातून. खूप लांबवरचा प्रवास करून स्पर्धा खेळण्यासाठी खरं तर मैदानाच्या आतमध्ये आले आपण पाहतोय. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. अक्रॉस द लाईन फटका. आउटफिट फास्ट आपण पाहतोय. शेवटच्या शेणाला चेंडू अडवला जातोय. त्याच्या सायने जर आपण विचार केला तर 2 धावा कंप्लीट. या 2 धावेन जर विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचेल धावफलकावरती. 17 धावा आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिल्या समाप्ती झाल्या आपण पाहतोय. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात. अर्थातच 17 धावा आपण पाहतोय धावफलकावरती.
खूप मोठी स्पर्धा आपण पाहतोय. आदिवासी समाजासाठी एक चांगलं प्लॅटफॉर्म आपण पाहतोय. फ्रेंडशिप अनलिमिटेड ग्रुप आयोजित फ्रेंडशिप चषक आपण पाहतोय. सामना देखील तितकाच महत्त्वाचा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. एका बाजूला अर्थातच मारडुंगे परिसरातील अर्थातच धोदानी संघ आपण पाहतोय, त्यांच्या प्रतिस्पर्धी खेळणारा पत्र्याची वाडी संघ आपण पाहतोय. या दोन संघांमध्ये बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती झाले. धावफलक जाऊन पोहोचले. धावफलकावरती 17 धावा आपण पाहतोय. तर दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती दुसरा मुख्य ड्रम कार्ड आपण पाहतोय. निलेश दाखल झालाय. ऑन स्ट्राईक गेनवरती भरतला आपण पाहतोय. पहिलाच बॉल फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे. शेवटच्या क्षणाला मात्र सुरेख क्षेत्ररक्षक राहिलं जातं. रनआउटचा धोका, परंतु एक धाव कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एका धावेने जर आपण विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 18 धावा आपण पाहतोय. धावफलकावरती दुसरं षटक प्रगती पथावरती असताना गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज निलेशला आपण पाहतो. एक धाव खर्च केले. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय. चेंडू पडल्यानंतर सरळ सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. पंच आमचे करतात इट इज व्हाईट. एका धावेने मात्र धावफलक जाऊन पोहोचेल. 19 या आकड्यावरती 19 धावा धावफलकावरती आपण पाहतो. समोर जर आपण विचार केला तर फलंदाज संदीपला आपण पाहतो स्ट्राईक गेनवरती. त्याच्या साथीने अर्थातच कॅप्टन कोल भरत खैर नॉन स्ट्राईक गेनवरती आपण पाहतोय. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज निलेशला आपण पाहतोय. निलेशला मात्र इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. चांगले क्षेत्ररक्षक राहिले त्याच्या सायने जर आपण विचार केला तर एक धाव कंप्लीट. एका धावेला मात्र संघर्ष करत असताना आपण पाहतोय धोदानी संघ. एका धावेने जर आपण विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 20 धावा आपण पाहतोय. धावफलकावरती 3 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. इतपत धावा बनवेल आपण पाहतोय. कारण समोर देखील आपण जर विचार केला तर पत्र्याची वाडी संघ आपण पाहतोय. दोन्ही एकच ताकदीचे संघ मैदानाच्या आतमध्ये लढत असताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. चेंडू बराच वेळा वेळ उडवलाय बॉल पाठवलाय सीमा पार. मिड विकेटच्या डोक्यावर आउट ऑफ द पार. फलंदाजांना ठोकलाय षटकार. अक्षरशः गोलंदाजावरती तुटून पडत असताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतो. अलाउन द कार्पेट. एक धाव कंप्लीट. क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार फेकणार तिथपर्यंत एक धाव कंप्लीट. एकाच वरती समाधान मानावं लागेल. एका धावेने जर आपण विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 27 धावा आपण पाहतो. धावफलकावरती अद्याप एकही फलंदाज मैदानाच्या बाहेर काढण्याचं काम केलं नाहीये. त्याच्या मागचं कारण फलंदाजी चांगली करत असताना आपण पाहतोय. गोलंदाजाचे पुन्हा एकदा आडवा बाटने खेळलाय. बॉल चाललाय सीमा पार. 1-2 टप्पा. बॉल चाललाय सीमा पार. 4 धाव्यांसाठी ठोकलाय फलंदाज. भरतच्या बॅटमधून भरत बनायचे चौकार. मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपण पाहतोय. संदीपच्या बॅटमधून चौकार आपल्याला पाहायला मिळाला. भरत त्याच्या साथीनं संदीपला आपण पाहतोय. हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चौफेर फटकेबाजी करत असताना आपण पाहतोय. निलेशवरती अक्षरशः आक्रमण करत असताना आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी करावी लागेल. एका बाजूला धोदानी संघ आपण पाहतोय. त्यांच्या प्रतिस्पर्धी खेळणारा संघ पत्र्याची वाडी संघ आपण पाहतोय. हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात अद्याप चांगला खेळ करत असताना आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा आपण पाहतोय. पंच आमच्याकडे होतात इट इज व्हाईट. एका धावेने मात्र धावफलक जाऊन पोहोचेल. 32 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. धावफलकावरती आपण पाहतोय. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज निलेशला आपण पाहतोय. अद्याप खराब गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा अलाउन द कार्पेट.
फटका भरपूर चांगला आपण पाहतो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी माग केली तरी धोक्याची घंटा. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. धावा फलकावरती आपण पाहतोय संघाचा संघनायक बाद झाले, अर्थातच भरत खैर ज्याने चांगली फलंदाजी केली. अक्षरशः 23 धावांची बहारदार खेळी केली. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. भरत खैरचा छोटा बंधू अर्थातच भावेश खैर दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये. एक चांगला फलंदाज आपण पाहतो. अनेक मैदानावरती चांगली फलंदाजी करत असताना आपण पाहतोय. आज पुन्हा एकदा आपण पाहतोय फ्रेंडशिप चषकामध्ये कुठल्या रीतीने फलंदाजी करेल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आपण पाहतोय. मागच्या मॅचमध्ये चांगली फलंदाजी केली होती आपण पाहतोय, परंतु आता पत्र्याची वाडी संघाचा गोलंदाज आपण पाहतोय अर्थातच सुनीलला आपण पाहतोय तिसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती. ऑन स्ट्राईक गेम ती भावेश खैरला आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहतो अगदी खोला टाकला होता आपण पाहतोय. परफेक्ट यॉर्कर. बॅटचा न बोलचा संपर्क होत नाहीये. प्रचंड वेग आणि वेगावरती स्वारून गोलंदाजी करत असताना आपण पाहतो. चेंडू पडल्यानंतर सरळ सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतो. पहिला चेंडू निर्धाव फेकलाय गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज सुनीलला आपण पाहतोय तिसरं षटक हाताळण्यासाठी. ऑन स्ट्राईक गेम ते भावेश खैरला आपण पाहतोय. त्याच्या साथीनं संदीपला आपण पाहतोय. पुन्हा एकदा फटका भरपूर चांगला आपण पाहतोय. ऑन द कार्पेट क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी मार्क केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या दोन धाव्यांचा जर आपण विचार केला तर धावफलकात मात्र बरोबर धावफलक जाऊन पोहोचेल. 35 धावा आपण पाहतो धावफलकावरती. 35 धावा धावफलकावरती आपण पाहतो. ऑन स्ट्राईक गेम ती भावेश खैरला आपण पाहतोय. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षक करत असताना आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धाव्याने जर आपण विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचेल धावफलकावरती. 36 धावा आपण पाहतो धावफलकावरती. तिसरा षटक प्रगतीपथावरती असताना सुनील अद्याप चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. पहिल्या षटकावरती अक्षरशः आक्रमण केलं होतं आपण पाहतो भरत खैर या फलंदाजाने. परत तिसरं षटक मात्र कुठेतरी कमबॅक करणारा षटक आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवरती. पुन्हा एकदा सज्ज. पुन्हा एकदा आडवा बाटणे खेळण्याचा प्रयत्न पण चांचकोळ होतात. इट इज वाईट. एका धावेन मात्र धावफलक जाऊन पोहोचेल 37 या आकड्यावरती. गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. चेंडू बराच यावेळेस स्वतःच्या फलूत्रमध्ये कुठे जर खराब क्षेत्ररक्षक आपण पाहतो त्याच्या सायन जर आपण विचार केला तर या दोन धावेत जर आपण विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचेल धावफलकावरती 39 या आकड्यावरती. थँक्यू दिनेश. टॉससाठी आम्ही इन्व्हाइट करू धोदाणी संघाचे कॅप्टन आणि त्याच्या विरोधामध्ये फाईट करेल टीम वाघाची वाडी. दोन संघाच्या कॅप्टनना विनंती असेल की आपण टॉससाठी लगेच रिपोर्टिंग करा. दुसऱ्या फेरीमध्ये ज्या संघाच्या सर्वाधिक धावा राहतील त्या संघाला बाय दिली जाते. कारणास्तव या संघामध्ये विचार केला पहिला सामना पण पाहिला होता टावरवाडी आणि त्यामध्ये धोदाणी संघाचा सामना पाहिला होता. त्यामध्ये 25 धाब्यांचा टार्गेट होता आणि या सामन्यामध्ये जवळजवळ 40चा आकडा गाठला गेला धोदाणी संघानं. आणि त्या कारणास्तव वाघाची वाडी आणि धोदाणी या दोन संघांमध्ये टॉस होईल. दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती असेल की आपण टॉससाठी लगेच रिपोर्टिंग करा. 38 धावा आपण पाहतो धावफलकावरती. फटका चांगला आपण पाहतो. आडवा बाटणे खेळण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी माग केली जाते. धोक्याची घंटा होऊ शकते परंतु 2 धावा कंप्लीट. या 2 धावेन जर आपण विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचेल धावफलकावरती. 40 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तिसरा षटक प्रगती पथावरती असताना 40 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विशाल आणि त्याच्या साथीनं संदीपला आपण पाहतोय. संदीप ऑन स्ट्राईक गेनवरती आपण पाहतोय. त्याच्या साथीनं विशालला आपण पाहतोय. संदीपच्या बॅटमधून चौकार आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा फटका चांगल्या स्वतःच्या फलत्रूमध्ये. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी माग केली जाते. खराब क्षेत्ररक्षक करत असताना आपण पाहतो तिसऱ्या धावेसाठी माग केली जाते. धोक्याची घंटा होऊ शकते.
यावेळेस आपण जर विचार केला तर यावेळेस 2 धावा कम्प्लीट. या 2 धाब्याने जर आपण विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचेल धावफलकावरती 42 धावा आपण पाहतोय. धावफलकावरती येणारे 18 चेंडू आणि 43 धाव्यांची गरज आपण पाहतोय पत्राची वाडी या संघाला. थँक्यू सो मच. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाऊया जिथे टॉस केला जाईल. दोन संघाच्या दरम्यान एका साईडला आपण पाहतोय भास्कर 11 धोदा आणि त्यांच्या विरोधामध्ये मोर्या 11 वाघाची वाडी. दोन संघांमध्ये टॉस केला जाईल. अगदी आपण पाहतोय अशोकजी वाघ यांच्या माध्यमातून संघाला खऱ्या अर्थानं पॅक करण्यात आले गेले. हेमंत एंटरप्राइजेसचे सर्वे सर्व टॉस मुख्य व्यासपीठावरती नारायणजी चौधरी यांच्या पवित्र शुभातानं टॉस केला जातोय. टॉस इथे जिंकला गेलाय वाघाची वाडी संघानं. 3 षटकांची मॅच असेल. एकंदरीत आपलं डिसिजन काय असेल? बॅटिंग असेल. प्रथम तर फलंदाजी करायची. दोदाणी संघाच्या विरोधामध्ये फाईट करायची. 3 षटकांची मॅच असेल. कितपर्यंत धाबा जमवण्याचा प्रयत्न असेल? 60 धाबा बनवण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. आपल्याकडे कोणते फलंदाजाचे असतील मात्र त्या 3 षटकामध्ये 60 धाबा बनवण्याचा आपला प्रयत्न असेल. रमेश असेल, अर्जुन असेल, स्वतः मी. धन्यवाद. तुम्हाला देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा. उत्तरार्धाला सुरुवात होईल. दोदाणी संघाला विनंती असेल की आपण जा लगेच मैदानाच्या आतमध्ये आणि त्यामध्ये दोदाणी संघाला आयोजकांच्या माध्यमातून 2 धाब्यानं पॅनलाइज केले गेले. याकडे देखील लक्ष असू द्या. इथे धाबा बनल्यात पहिल्या डावामध्ये दोदाणी संघाच्या 42 धाबा. त्या कारणास्तव 2 धाब्यानं पॅनलाइज केले गेले. 3 षटकामध्ये 40 धावा उत्तरार्धामध्ये बनवायचे पत्राच्या वाडी टीमला. मापे असावे 41 धाबा बनवायचे पत्राच्या वाडी टीमला 3 षटकांमध्ये. चला पत्राचीवाडी संघाच्या कॅप्टनना विनंती असेल की आपण मैदानावरती लगेच दाखल करा. पत्राचीवाडी म्हटलं तर मग अगदी सुधागड परिसरातील एक मोठा संघ आमच्या बबनदादा चौधरी त्यांची सासूरवाडी आणि खऱ्या अर्थानं ते देखील स्पर्धा पाहतात. आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सरचे स्वागत आणि या परिसरामध्ये त्यांच्या नावाचा नेहमी बोलबाला राहिला जातो. आणि आज खऱ्या अर्थानं त्यांच्या सासूरवाडीला ते सपोर्ट करण्यासाठी इथपर्यंत पोहोचलेत. अगदी मैदानावरती त्यांना देखील आपण पाहतोय मैदानाच्या चारी बाजूना ते फेरफटका मारतायत. त्यांची मॅच पाहतात आणि त्यांच्या माध्यमातून पत्राचीवाडी टीमला आणि आयोजकांना भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात. जाऊया कॉम्बॅक्स मध्ये जिथे जोडले गेलेत दिनेश बबर यांचा गोड आवाज. अठरा चेंडू 41 धाव्यांची गरज आपण पाहतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. धर्मवीर आणि कर्मवीर अशी जोडी आपण पाहतोय. विलास आणि त्याच्या साथीनं सुरेशला आपण पाहतोय. ही जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये पहिला गोलंदाजी मार्कवरती विशालला आपण पाहतो. ऑन स्ट्राईक एमटी सुरेश आणि त्याच्या साथीनं विलासला आपण पाहतोय. पंचांचा ग्रीन सिग्नल उत्तराधार होईल सुरुवात आपण पाहतो. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विशाल पारधी दाखल झाला. वेगाचा बेदक बादशाह गोलंदाजी मार्कवरती सज्ज. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. पहिलाच बॉल प्रचंड वेगावरती स्वारून गोलंदाजी करत असताना आपण पाहतो. पहिला चेंडू निर्धाव फेकलाय. प्रचंड वेग आपण पाहतो. टच चेंडू पडल्यानंतर सरळ सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय. पहिला चेंडू सुरेख फेकलाय. गोलंदाजी मार्कवरती विशाल वाघला आपण पाहतोय. समोर जर आपण विचार केला तर सुरेशला आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय हलक्यातून कट करण्याचा प्रयत्न. फटका चांगला आपण पाहतोय. खराब क्षेत्रक्षेप करत असताना आपण पाहतो. त्याच्या सायनं जर आपण विचार केला तर 2 धावा कंप्लीट. या 2 धाव्याने जर आपण विचार केला तर अकाउंट ओपन केलं आपण पाहतो पत्र्याची वाड या संघानं. गोलंदाजी सुरेख गोलंदाजी करत असताना आपण पाहतो. परंतु क्षेत्रक्षकाचे साथ लागणं तितकंच गरजेचं आपण पाहतोय. ऑन स्ट्राईक मध्ये फलंदाज सुरेशला आपण पाहतोय. फटका पुन्हा एकदा आपण पाहतोय. चेंडू पडल्यानंतर सरळ सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय. लाजवाब गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती विशालला आपण पाहतोय. अनेक मैदानावरती चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. आज पुन्हा एकदा फ्रेंडशिप चषकामध्ये आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. पुन्हा एकदा फटका चांगला आपण पाहतोय. क्षेत्रक्षक आहे चांगला क्षेत्रक्षक राहिलच जातोय. पहिला धक्का लागला तर आपण पाहतोय पत्र्याचीवाडी संघाला सुरेश बॅक टू डगआउट.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गणेशला आपण पाहतोय. गणेशला इथून चांगली फलंदाजी करावी लागेल, कारण विशाल अद्याप चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. वेगावरती स्वारून गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती. पुन्हा एकदा आपण पाहतोय आडवा बाटनं खेळण्याचा प्रयत्न, फटका भरपूर चांगला. एक धाव कंप्लीट. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने जर आपण विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचेल धावफलकावरती. 3 धावा आपण पाहतो धावफलकावरती. समोर जर आपण विचार केला तर डावखुऱ्यातच फलंदाज गणेश ऑन स्ट्राईक गेनवरती. फटका भरपूर चांगला आपण पाहतोय. शतरक्षक आहे. शेवटच्या क्षणाला चेंडू अडवला जातो. त्याच्या साह्याने जर आपण विचार केला तर 2 धावा कंप्लीट. या 2 धावेने जर आपण विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचेल धावफलकावरती. 5 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. षटक क्रमांक पहिले देखील समाप्त झाला आपण पाहतोय. धावफलक जाऊन पोहोचेल धावफलकावरती. 5 धावा आपण पाहतोय. लाजबाब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल विशालच्या माध्यमातून. तर स्पीड घ्यायचंय पहा लगेच. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज आपण पाहतोय रोहित दाखल झाला. फिरकीचा जादूगार म्हणून चर्चेत असणारे नाव आपण पाहतोय. ज्याला मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती आपण पाहतोय. आज संघाच्या संघनायकाने विश्वास दाखवले. दुसरं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय. ऑन स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहतोय. जो फलंदाज सलामीला आला होता तोच फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक गेन वरती. पंच आमच्या गोळ्यात इट इज वाईट. एका धावेल मात्र धावफलक बरोबर धावफलक जाऊन पोहोचेल 6 या आकड्यावरती आपण पाहतोय. पहिला चेंडू खराब फेकलाय गोलंदाजी मार्गवरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना रोहितला आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी स्लोवर रीतीने चेंडू रिलीज केला जातो. बॅटचा ना बॉलचा संपर्क होत नाहीये. चेंडू सरळ सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय. कमबॅक करत असताना आपण पाहतो गोलंदाजी मार्गवरती. रोहितला आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्गवरती. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. बॅटच्या स्लॉट मध्ये बॉलला पाठवले सीमा पार. 6 धाव्यांसाठी ठोकलाय हा रुबाबदार शानदार षटकार. फटका आपण पहिला अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये होता. त्याला पाठवले सीमा पार. 6 धाव्यांसाठी ठोकलाय षटकार गणेशच्या बॅटमधनं. गोलंदाजावरती अक्षरशः आक्रमण करण्याचा प्रयत्न आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा आपण पाहतो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळावेत. शतरक्षक काय खराब शतरक्षक आपण पाहतोय. त्याच्या सायन्स जर आपण विचार केला तर 2 धावा कंप्लीट. या 2 धाव्यांनी जर आपण विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचेल धावफलकावरती. 14 धावा आपण पाहतो धावफलकावरती. एक फलंदाज मैदानाच्या बाहेर काढण्याचं काम केलं आपण पाहतोय. रोहित कमबॅक करत असताना आपण पाहतो गोलंदाजी मार्गवरती. पुन्हा एकदा सज्ज. पुन्हा एकदा आपण पाहतो आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे जोरदार अपील मध्ये उत्साह जास्त विश्वास कमी. निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतोय. कमबॅक कसं करावं ना याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दाखवून देत असताना आपण पाहतो गोलंदाजी मार्गवरती. रोहितच्या माध्यमातून आपण पाहतो विशालच्या पावलावरती पाऊल ठेवत असताना आपण पाहतोय संघाच्या संघनायकानं माझ्यावरती विश्वास दाखवलाय. ते विश्वास पार पाडत असताना आपण पाहतो पुन्हा एकदा मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न आपण पाहतो. चेंडू बराच वेळ हवेत. चेंडू खाली शतरक्षक कुठल्या प्रकारे चुकी करणार नाहीये. दुसरा धक्का लागला जातो आपण पाहतो पत्र्याची वडी संघाला फलंदाज होईल. पाहत गणेश बॅक टू द ग्राउंड. पाहतात आपला डिंगडॉंग ग्रुप संपूर्ण आज मुख्य व्यासपीठावरती आला गेला होता.
आपणास देखील विनंती असेल मोहनदादा चौधरी की आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. 7 चेंडू 27 धाव्यांची गरज. 7 चेंडू 27 धाव्यांची गरज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय. दुसरं षटक प्रगती पथावरती असताना रोहितला आपण पाहतोय. पुन्हा एकदा चेंडू बऱ्याच वेळेत पाहतो. स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट. एकाच धाववरती समाधान मानावं लागेल. एका धावेने जर आपण विचार केला तर षटक क्रमांक 2 समाप्ती झाले. आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 15 धाव धावफलकावरती आपण पाहतोय. 6 चेंडू 26 धाव्यांची गरज आपण पाहतोय. 6 चेंडू 26 धाव्यांची गरज आपण पाहतोय. असं म्हणतात ना, नेटवर्क बिना कॉल लग नहीं सकता और षटकार चौकार बिना मॅच जीत नहीं सकते. आपण पाहतोय अक्षरशः षटकार चौकार मारावे लागतील. आपण पाहतोय पत्र्याची वाडी संघाच्या फलंदाजाला आपण पाहतोय. एका बाजूला सुनील आणि त्याच्या साथीने आपण पाहतोय विलासला आपण पाहतोय. हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तर तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय. संघाचा संगनायक दाखल झालाय, ज्याला फलंदाजी करत असताना चांगली फलंदाजी केली होती. आपण पाहतोय आता गोलंदाजी करायची आहे. पुन्हा एकदा फटका चांगला आपण पाहतो. समोरच्या दिशेला अलाउंड द कार्पेट क्षेत्ररक्षक आहे. खराब क्षेत्ररक्षक करत असताना आपण पाहतो दुसऱ्या धावेसाठी माग केली जाते. 2 धावा कंप्लीट. गुड रन बिटवीन द विकेट. या 2 धावेने जर आपण विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 17 धावा आपण पाहतो. धावफलकावरती 5 चेंडू 24 धाव्यांची गरज आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा फटका भरपूर चांगला आपण पाहतोय. अलाउन द कार्पेट क्षेत्ररक्षक आहे. चांगले क्षेत्ररक्षक राहिले त्याच्या साने जर आपण विचार केला तर एक धाव कंप्लीट. एकाच धाववरती समाधान मानावं लागेल. एका धावून जर आपण विचार केला धावफलक जाऊन पोहोचेल. 18 या आकड्यावरती आपण पाहतोय. एका धावेला संघर्ष करत असताना आपण पाहतो पत्र्याची वाडी संघाचे फलंदाज आपण पाहतोय. एका धावेने काही होणार नाही मित्रांनो. षटकार चौकार मारावे लागतील. आपण पाहतोय समोर डावखुऱ्यातच फलंदाज आपण पाहतोय. डावखुऱ्याचा फलंदाज आपण विचार केला तर एक घातकी फलंदाज मानला जातो. तोच फलंदाज आपण पाहतो विलास ऑन स्ट्राईक गेन वरती. जो सलामीला आला होता तोच फलंदाज आपण पाहतो स्ट्राईक गेन वरती. तर गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आपण पाहतो संघाचा संघनायक अर्थातच कॅप्टन कुल अर्थातच भरत खैरला आपण पाहतोय. अद्याप चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय फटका भरपूर चांगला. मिड विकेट क्षेत्रामध्ये एक धाव कंप्लीट. चांगलं क्षेत्ररक्षक राहिलं जातं. एका धावेने जर आपण विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 19 या आकड्यावरती आपण पाहतोय. 3 चेंडू 22 धाव्यांची गरज आपण पाहतोय. 3 चेंडू 22 धाव्यांची गरज आपण पाहतोय. भरत खैर पुन्हा एकदा सज्ज. पुन्हा एकदा फटका चांगला आपण पाहतो. समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. चांगले क्षेत्ररक्षक राहिले जातं सुरेशच्या माध्यमातून. एक धाव कंप्लीट. एकाच धाववरती समाधान मानावं लागेल. दोन चेंडू 21 धाव्यांची गरज आपण पाहतोय. 2 चेंडू 21 धाव्यांची गरज. सामना एकतर्फी आपण पाहतो. दोघांनी संघाच्या बाजूने झुकत असताना आपण पाहतोय. तर गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी वाईट यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न. बॅटचा आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. चेंडू सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहतो. येणारे 1 चेंडू 21 धाव्यांची गरज फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी आपण पाहतोय. पुन्हा एकदा आणि या ठिकाणी सामना जर आपण विचार केला तर सामना जिंकलाय. आपण जर विचार केला तर दोघांनी संघ आपण पाहतोय. हार्डलक टीम पत्र्याचीवाडी संघ पुढच्या मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच दिनेश. नवीन सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दोघांनी संघाच्या कॅप्टनना विनंती असेल की आपण मैदानाच्या आतमध्ये लगेच दाखल व्हा आणि आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. 3 षटकांची मॅच असेल. सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच